नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही पाहत आहात पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग. बायोलॉजीचा थेअरी पेपर हा 70 मार्क्सचा आहे. प्रॅक्टिकल ऑलरेडी झालेले आहेत. आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण कंप्लीट पेपर पॅटर्न समजून घेणार आहोत. सेक्शन वाईज स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तसेच 70 आउट ऑफ 70 मिळवण्यासाठी रायटिंग ब्ल्यूप्रिंट समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी सेक्शन वाईज तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये फायदा होईल अशी तयारी करून देणार आहे. बायोलॉजी पेपर हा 4 सेक्शनमध्ये डिवाइड होत आहे. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 आहे. यामध्ये 10 MCQs आहे. 1 मार्क फॉर इच MCQ. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ती म्हणजे only first attempt will be evaluated. क्वेश्चन नंबर 2 यामध्ये 8 मार्क आहेत. 1 मार्क फॉर इच क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत. टोटल सेक्शन ए सॉल्व करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज आपण पाहूयात. MCQ मध्ये ओव्हर थिंकिंग करू नका. फर्स्ट इन्स्टिंक्ट करेक्ट असतो. 1 मार्क आन्सर प्रिसाइज आणि 1 लाईन मध्येच असावेत. सेक्शन बी यामध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 इन्क्लूड होतात. 2 मार्क्स फॉर इच क्वेश्चन. यामध्ये अटेम्प्ट एनी 8. सेक्शन बी सॉल्व करण्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 3 to 4 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये डेफिनेशन प्लस 2 की फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. डायग्राम असेल तर ती स्मॉल आणि नीट स्केच असायला हवी विथ लेबल्स. सेक्शन सी यामध्ये क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 इन्क्लूड होता. 3 मार्क्स फॉर इच क्वेश्चन. यामध्ये देखील अटेम्प्ट एनी 8. सेक्शन सी सॉल्व करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी आपण पाहूया. यामध्ये स्ट्रक्चर्ड एक्सप्लेनेशन महत्त्वाचे आहे. 3 to 4 सायंटिफिक पॉईंट लिहायचे आहेत आणि फ्लो चार्ट तुम्ही यूज करू शकता किंवा ट्री डायग्रामचाही यूज तुम्ही करू शकता. सेक्शन डी जो सर्वात महत्त्वाचा आहे, क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 हे सेक्शन डी मध्ये इन्क्लूड होतात, ज्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन असतात. 4 मार्क फॉर इच क्वेश्चन. यामध्ये अटेम्प्ट एनी 3. सेक्शन डी सॉल्व करण्यासाठीची सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटेजी लक्षात ठेवावी. डेफिनेशनला 1 मार्क आहे. एक्सप्लेनेशनला 1 मार्क आहे. डायग्राम असेल तर त्याला 1 मार्क आहे आणि कन्क्लुजनला 1 मार्क आहे. परंतु एक्सप्लेनेशन हे प्रॉपर वेमध्ये होणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये सर्व पॉइंट्स इन्क्लूड होणेही अपेक्षित आहे. आता आपण पाहूया काही मोस्ट एक्सपेक्टेड सेक्शन वाईज क्वेश्चन्स. यामध्ये सेक्शन ए साठी MCQ एक्सपेक्टेड एरियाजमध्ये काही कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येण्याची शक्यता जास्त असते. फॉर एक्झाम्पल DNA रेप्लिकेशन कन्सेप्ट, हार्मोन रिलेटेड क्वेश्चन्स, इकॉलॉजी इक्वेशन्स, बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन्स आणि ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस यामधील कन्सेप्टशी रिलेटेड तुम्हाला MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स विचारले जातात. सेक्शन बी मध्ये 2 मार्क फॉर इच क्वेश्चन आणि त्यामधील एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काही तुम्हाला देते, ज्यामध्ये डिफरन्स बिटवीन द लीडिंग अँड द लॅगिंग स्टँड, डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, रोल ऑफ प्लॅसेंटा, व्हॉट इज PCR आणि मेंडल्स लॉ ऑफ सेग्रिगेशन. हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, ज्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन सेक्शन नंबर बी मध्ये येऊ शकतात. सेक्शन सी यामध्ये 3 मार्क्स फॉर इच क्वेश्चन आणि यामधील एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण पाहूयात. फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन द हार्डी अँड वेनबर्ग प्रिन्सिपल. यामध्ये फॉर्म्युला लिहिणं आवश्यक आहे. स्टेप्स ऑफ ट्रान्स्क्रिप्शन, मेन्शुअर सायकल फेजेस, पिरामिड ऑफ एनर्जी, BT कॉटन मेकॅनिझम या कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत आणि या सर्वांमध्ये डायग्राम किंवा फ्लो चार्ट यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. सेक्शन डी मध्ये
जो लॉंग आन्सर क्वेश्चनचा सेक्शन आहे त्यामध्ये 4 मार्क्स आहेत फॉर ईच क्वेश्चन आणि 4 मार्क एक्सपेक्टेड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ते म्हणजे DNA रेप्लिकेशन विथ डायग्राम, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, PCR प्रोसेस, इव्होल्युशनमध्ये नॅचरल सिलेक्शनवर जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि जीन थेरपी. हे क्वेश्चन्स रिपीटेड ट्रेंडमध्ये आहेत. आन्सर रायटिंग मास्टर ब्ल्यूप्रिंट यामध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येक सेक्शननुसार मार्कनुसार आपण आन्सर प्रॉपरली कसे आणि कितपत लिहिणं आवश्यक आहे. फॉर 1 मार्क क्वेश्चन यामध्ये 1 लाईनमध्ये आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. या ठिकाणी अवॉइड द एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन. फॉर 2 मार्क क्वेश्चन्स डेफिनेशन महत्त्वाची आहे. 1 मार्क फॉर डेफिनेशन अँड 2 की पॉईंट, मिनिमम 2 की पॉईंट फॉर द 1 मार्क आणि असे मिळून टोटल 2 मार्क्स दिले जातात. फॉर 3 मार्क क्वेश्चन्स प्रॉपर हेडिंग असणं गरजेचं आहे. 3 to 4 स्ट्रक्चरल पॉईंट्स असणं गरजेचं आहे आणि डायग्रॅम, जर त्या ठिकाणी त्या क्वेश्चनमध्ये डायग्रॅम असेल तर डायग्रॅम काढणं आवश्यक आहे विथ लेबल्स. फॉर 4 मार्क्स क्लिअर डेफिनेशन हवी, त्यासाठी 1 मार्क आहे. डिटेल एक्सप्लेनेशन हवं, त्यासाठी 1 मार्क आहे. पण एक्सप्लेनेशन प्रॉपरली हवं, सर्व पॉईंट्स इन्क्लूड होणे अपेक्षित आहे. डायग्राम जर त्याच्याशी रिलेटेड असेल तर डायग्राम विथ लेबल्स आवश्यक आहे. नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्री डायग्राम किंवा फ्लो चार्टचा वापर करू शकता. आणि शॉर्ट फॉर्ममध्ये कन्क्लुजन लिहिणं आवश्यक आहे. हे सर्व आपण 4 मार्कसाठी म्हणजेच लॉंग आन्सर क्वेश्चन मधील काही पॉइंट अपेक्षित आहेत. 4 पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. वारंवार होणाऱ्या चुका आपल्याला करायच्या नाहीत, त्या चुका आधी समजून घेणं अपेक्षित आहे. अटेम्प्टिंग रॉंग इंटरनल चॉईस, क्वेश्चन सब क्वेश्चन हे व्यवस्थित पाहून त्याचे प्रॉपरली आन्सर लिहिणं आवश्यक आहे. रायटिंग अननेसेसरीली पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये आन्सर लिहायचं नाही आहे, तुम्हाला बुलेट पॉईंटच्या फॉर्ममध्येच आन्सर्स लिहायचे आहेत. स्किपिंग डायग्राम, बऱ्याच वेळेस डायग्रॅम एखाद्या कन्सेप्टशी रिलेटेड क्वेश्चन येईल, त्यामध्ये जर डायग्रॅम असेल तर डायग्रॅम काढणं हे अत्यावश्यक आहे आणि प्रॉपर लेबल असणंही गरजेचं आहे. तुम्ही पूर्ण एक्सप्लेनेशन केलं परंतु डायग्रॅम जर काढली नाही, आपण ऑलरेडी पाहिलं आहे की डायग्रॅमसाठी 1 मार्क सिक्युअर केलेला आहे, त्यातील हाफ मार्क हा डायग्रामसाठी आणि हाफ मार्क फॉर द लेबल्स या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन आहे. त्याच्यामुळे स्किपिंग डायग्राम ही मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची आहे. नॉट अंडरलाइनिंग कीवर्ड्स, आपण आन्सर लिहितोय, पॉईंटच्या फॉर्ममध्ये लिहितोय, परंतु त्या पॉईंटमधील महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करणं आवश्यक आहे. पुअर टाइम मॅनेजमेंट, टाईमचं मॅनेजमेंट प्रॉपरली होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पुढील पॉईंट डिटेलमध्ये पाहणार आहोत, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट प्लॅन. या ठिकाणी तुमचा जो थेअरीचा जो पेपर आहे तो 3 आवर्सचा आहे. त्यातील पहिले जे 5 to 10 मिनिट्स ज्या आहे तर ते प्रॉपरली क्वेश्चन पेपर रीड करायचं आहे आणि नेक्स्ट 2.5 आवर्समध्ये तुम्हाला जेवढे क्वेश्चन येतील ते व्यवस्थित कॉन्फिडेंटली सॉल्व करायचे आहेत आणि लास्ट 10 to 15 मिनिट हे पुन्हा पेपर चेक करण्यासाठी ठेवायचे आहेत आणि हा वेळ सिक्युअर करून ठेवायचाच आहे. काही वेळेस आपले काही क्वेश्चनमधील पॉईंट्स विसरलेले असतात, ते पुन्हा आपण जेव्हा रिचेक करू पेपर त्यावेळेस आपल्याला ते आठवतात. काही महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करणं असेल, डायग्रॅमला प्रॉपर लेबलिंग करणं, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चेक करणं आवश्यक आहे. अँड स्टार्ट विथ द सेक्शन यू आर कॉन्फिडंट इन. या ठिकाणी तुम्हाला अजिबात कंपल्शन नाही आहे की ज्या सिक्वेन्सनी क्वेश्चन पेपर आहे त्या सिक्वेन्सनी तुम्ही सॉल्व करावं, परंतु हे करत असताना प्रॉपरली क्वेश्चनचा नंबर, सेक्शन आणि क्वेश्चन नंबर त्यातील सब क्वेश्चन हे प्रॉपर वेमध्ये लिहिणं आवश्यक आहे. 1 डे बिफोर एक्झाम, एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही काय तयारी करा, काय काळजी घ्याल, यामध्ये आपण पाहणार आहोत की रिवाइज द इम्पॉर्टंट डायग्राम. जेवढा डायग्राम तुम्हाला महत्त्वाचे सांगितलेले आहेत त्या सर्व डायग्राम विथ लेबल प्रॉपरली रिवाइज होणं गरजेचं आहे. रिवाइज इक्वेशन, बायोलॉजीमध्ये खूप कमी इक्वेशन आहेत, खूप कमी फॉर्म्युले आहेत, परंतु ते सर्व फॉर्म्युले, सर्व इक्वेशन प्रॉपरली पाहायचे आहेत. डू नॉट स्टार्ट द न्यू टॉपिक.
लास्ट नाईटमध्ये आपल्याला कोणताही नवीन टॉपिक, नवीन कन्सेप्ट घ्यायचा नाही आहे. जो स्टडी तुम्ही आत्तापर्यंत केला आहे, या 2 वर्षात केला आहे, पूर्ण स्टडी केलेला आहे, तेच टॉपिक तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं झोप व्यवस्थित होणं आवश्यक आहे. त्यामुळे स्लीप प्रॉपरली अँड स्टे कॉन्फिडंट. कॉन्फिडन्स असायला हवा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नको, याबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही हा पेपर पॅटर्न आणि स्ट्रॅटेजी फॉलो केली तर 70 आउट ऑफ 70 थेअरी अचिवेबल आहे. कॉमेंट करा, आय एम रेडी फॉर 70 आउट ऑफ 70 थेअरी. अशाच एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम.